लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थचे वडील आणि आई एकत्र बसलेले आहेत आणि आता ते वाट पाहत आहेत ते म्हणजे नंदिनीच्या घरून येणाऱ्या फोनची. आणि तेवढ्यात रिंग वाजते. विक्रमने फोन उचललेला आहे. पलीकडून धनंजय बोलत आहे. धनंजय त्याला सांगतोय, मला तुला गुड न्यूज द्यायची आहे. तेव्हाच विक्रमला समजले की गुड न्यूज काय असणार आहे. तरी देखील तो विचारतो, मला तुझ्या तोंडून ती गुड न्यूज ऐकायची आहे. बोल, काय बोलतोस? तेव्हा धनंजय सांगतो की नंदिनीला पार्थ पसंत आहे आणि आता लवकरच तुम्ही आमच्या घरी पाहुणे बनून यायचं आहे. हे ऐकल्यावर विक्रमचा आनंद अगदी गगनात न मावेनासा होतो आणि तो म्हणतो, अरे नक्की, तू फक्त कधी येऊ ते सांग. तेव्हा धनंजय सांगतो, मी आमच्या पंडितजींना विचारून छान असा एक मुहूर्त काढतो आणि त्या दिवशी मग मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आपण करूया. त्या दिवशी तुम्ही या, म्हणजे आपल्या गप्पा-टप्पा पण होतील आणि बरंच काही बोलता येईल. खूप दिवस झालं आपल्याला बोलता पण आलेलं नाहीये. विक्रमला देखील धनंजयचा हा प्लॅन खूपच आवडतो. तू अगदी माझ्या मनातलं बोललास आणि मला वाटतच होतं असं व्हावं, अगदी तसंच झालेलं आहे. आणि त्यानंतर त्याने फोन ठेवलेला आहे. विक्रम एवढा खुश दिसतोय त्यावरून पार्थ आणि पार्थच्या आईला देखील समजले काय झालेलं आहे. तरी देखील ते विचारतात, काय झालं? तेव्हा विक्रम सांगतो की पार्थला पसंत केलेलं आहे. नंदिनीला पार्थ पसंत आहे आणि आता धनंजयचा फोन आला होता. त्याने आपल्याला मुलगी पाहण्यासाठी बोलवलेलं आहे. लाजाळू असा पार्थ अजूनच लाजलेला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य अगदी स्पष्टपणे दिसत असतं. त्याच्या आईवडिलांना देखील ही गोष्ट खूपच चांगली वाटली आहे की नंदिनीने पार्थला पसंत केलंय आणि आता नंदिनी आणि पार्थ यांचं लग्न लवकरात लवकर जमवावं लागणार आहे, अशी गोड बातमीसुद्धा पार्थला आईवडिलांनी दिलेली आहे. विक्रम पार्थला सांगतोय की आपल्याला त्यांच्या घरी पाहुणे बनून जायचं आहे. काय पार्थ, जायचं ना त्यांच्या घरी? असा खोचक प्रश्न देखील तो मुद्दाम पार्थला विचारतो. तेव्हा पार्थ अगदी मान हलवून होकार देतो आणि आता नंदिनी आणि पार्थ यांचं लवकरात लवकर लग्न करून टाकू या गोष्टीवर दोघं देखील ठाम होतात. पण तेवढ्यात पार्थच्या आईच्या मनामध्ये मात्र पाल चुकलेली आहे. तेव्हा विक्रम विचारतो, काय झालं? तू का अशी सिरियस झाली आहे? तेव्हा ती म्हणते की मला काळजी वाटते ती वसुताईंची. कसं आहे, आपण त्यांना काहीच बोललो नाही. हा विषय त्यांच्या कानावर घालणं गरजेचं होतं. त्याचबरोबर त्यांची रम्या आहे आणि रम्याचं लग्न अजून जमलेलं देखील नाही आहे. तिचं लग्न होणं गरजेचं आहे. तिच्या लग्नाच्या अगोदर अगोदर पार्थचं लग्न करणं हे काही मला योग्य वाटत नाही. विक्रमला देखील ती गोष्ट पटते. विक्रम म्हणतो, तिच्या लग्नाचं असतं ना, त्यात काय एवढं? मग ते पण होईलच की. आपण आहे ना, तिचंसुद्धा लग्न लवकरात लवकर जमवूया. तेव्हा पार्थची आई म्हणते, तसं असतं तर बरंच झालं असतं ना. अहो, तिचं नाव आम्ही वधूवर सूचक मंडळात दिलेलं आहे. तिच्यासाठी किती स्थळं आणलेली होती. किती मुलांचे फोटो तिला दाखवले होते. पण ती मात्र मुलाचा फोटो न बघताच त्यांना रिजेक्ट करून टाकते आणि मला लग्न करायचं नाही असं म्हणते. असं झालं तर पार्थचं लग्न देखील लवकर होणार नाही. आपल्याला काही केल्या अगोदर रम्याचं लग्न करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला वसुताईंना बोलणं गरजेचं आहे, असं पार्थची आई विक्रमला सांगत असते. तेव्हा विक्रम म्हणतो, तू काहीच काळजी करू नको. मी वसुताईला आजच सगळं काय बोलेल. त्याचबरोबर लवकरात लवकर रम्याचं सुद्धा लग्न आपण करून टाकूया. अगोदर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम तरी पार्थचं करूया आणि त्यानंतर पार्थ आणि नंदिनीचं लग्न जमवून ठेवूया. यांचं लग्न जमवून ठेवायला तरी काय हरकत आहे? असं तो तिला बोलत असतो. ती म्हणते, हे अगदी बरोबर आहे. आपण लग्न जमवून ठेवूया. पण लग्न करण्याच्या अगोदर मात्र आपल्याला रम्याचं लग्न करणं गरजेचं आहे, हे मात्र तिनं विक्रमला सांगितलंय. विक्रमला देखील ती गोष्ट पटलेली आहे. विक्रम म्हणतो, तू म्हणतेस ना, अगदी आपण तसंच करूया. अगोदर लग्न रम्याचं होईल, पण नंदिनी आणि पार्थ यांचं लग्न जमवून ठेवायला काय हरकत आहे का? तेव्हा ती म्हणते की काहीसुद्धा हरकत नाही. ठीक आहे, तर मग आता मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होणार आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. पार्थ पण या गोष्टीवर खुश झालाय. पार्थची आई पार्थला देखील सांगते की बाळा, रम्यासाठी आपल्याला छान मुलगा बघणं गरजेचं आहे. जर का तुझ्या डोक्यामध्ये तसा कोणता मुलगा असेल तर आम्हाला नक्की सांग. आम्ही स्वतः जाऊन त्या मुलाचं आणि रम्याचं लग्न जमवू. तेव्हा पार्थ म्हणतो, हो आई, अगदी नक्की. माझे काही मित्रमंडळी आहेत त्यांना मी विचारून बघेल आणि रम्याचं देखील लग्न आपण लवकरात लवकर जमूया. पार्थ खुश झाला आहे कारण नंदिनी त्याला होय म्हणलेली आहे. आपण नंदिनीला फोन करावा का? का मेसेज करावा? असा संभ्रम त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आपण सुरुवात मेसेजनंच करूया, असा विचार करून त्याने मोबाईल हातात घेतलाय आणि त्याने मेसेज केलेला आहे, हाय, हाव आर यू म्हणून. आणि तो मेसेज इकडं पोहोचलेला आहे. इकडे मात्र आरुषी आणि काव्या यांचा दंगा चालू आहे. त्या एकमेकीशी भांडत आहेत
आणि त्यांना गप्प बसवतीये नंदिनी. नंदिनी त्यांना म्हणते, "काय सारखं लहान मुलांसारखं भांडत असता रे?" आणि तेवढ्यात नंदिनीचा फोन जो आरुषीच्या जवळच पडलेला असतो, त्यावर मेसेज आलेला आहे. आरुषी पाहते, पार्थचा मेसेज आलेला आहे आणि ते पाहून तो फोन उचलते आणि जोरजोरात ओरडायला लागते. आता ताईला फोन आलेला आहे, ताईला मेसेज आलेला आहे असं म्हणून ओरडायला लागते आणि ताईला मात्र तो फोन ती देत नसते. तेव्हा काव्या ती फोन घेते आणि म्हणते, "थांब मी बघते कोणता मेसेज आलाय." पण नंदिनी म्हणते, "थांब, माझा मेसेज आहे ना, मी बघणार आहे." काव्या म्हणत असते, "जरा पासवर्ड तर सांग, मला बघू दे. पार्थ तुझ्याशी बोलतोय तरी नक्की काय?" तेव्हा नंदिनी म्हणते, "तुला काय करायचंय? जरा माझ्याकडे मोबाईल दे, मला बघू दे. पहिल्यांदाच त्यांनी मेसेज केलेला आहे. आम्ही मेसेज वगैरे अजिबात काही करत नसतो एकमेकाला." काव्या म्हणते, "असं आहे का? उगाच तुमचं लग्न जमवलंय का? बघू दे जरा काय आहे त्यामध्ये." असं म्हणून आता आरुषीनं तो मोबाईल घेतलेला आहे. दोघी पण हिच्याकडून तिच्याकडं मोबाईल देत आहेत आणि नंदिनीकडे मात्र ते मोबाईल अजिबात हाती लागू देत नाहीयेत. नंदिनी त्यांना म्हणते, "अगं खरंच आम्ही मेसेज करत नसतो. पहिल्यांदाच त्यांनी मेसेज केलेला आहे. बघू दे तरी त्यांनी काय मेसेज केलाय? मला देखील माहीत नाहीये त्यांनी काय मेसेज केलेला आहे." तेव्हा दोघी पण म्हणतात, की "जर असं असेल तर त्याचा मेसेज तो आम्हाला दाखवायचा." नंदिनी म्हणते, "ठीक आहे, मी दाखवते, पण मोबाईल तरी माझ्याकडे द्या." आता काव्याने नंदिनीला मोबाईल दिलेला असतो. नंदिनी मोबाईल पाहते, त्यावर मेसेज आलेला असतो, "हाय, हाऊ आर यू?" त्यानंतर ती म्हणते, "एवढाच मेसेज आलाय व्हय? आम्हाला तर वाटलं होतं, की काहीतरी रोमॅन्टिक मेसेज केलेला असेल." पण आता नंदिनी तो मेसेज वाचते आणि म्हणते, "आता आपण पार्थची गंमत करूया." तेवढ्यात पार्थचा फोनच आलेला आहे. पार्थला वाटत असतं, की आपला मेसेज नंदिनीने पाहिला असेल का नसेल, वाचला असेल का नसेल काय माहिती, असा विचार करून पार्थने नंदिनीला फोन केलेला असतो. तो फोन करतो आणि नंदिनीला विचारतो, "तुम्हाला मेसेज मिळाला का?" ती म्हणते, "हो, मेसेज मिळाला." तो म्हणतो, "मग तुम्ही रिप्लाय नाही केला." ते म्हणते, की "आत्ताच मी फोन हातात घेतला आणि तेवढ्यात तुमचा फोन हातात आला होता." इकडे पाठीमागून आरुषी आणि काव्या मात्र दंगा करत असतात. त्यांना ऐकायचं असतं, की पार्थ नक्की काय बोलतोय ते. पार्थ म्हणत असतो, "मी तुम्हाला मेसेज केलेला आहे, तो तुम्ही पहा ना." तेव्हा नंदिनी तो मेसेज पाहते आणि म्हणते, "अरे, एवढाच मेसेज केलाय व्हय? मी तर ठीक आहे. तुम्ही कसे आहात?" तो म्हणतो, मी पण ठीक आहे." तो म्हणतो, "त्या दिवशी तुम्ही धावत पळत गेलात ना, त्यानंतर घरी काय झालं ते तुम्ही सांगितलंच नाही." तेव्हा पार्थची ती गंमत करायला लागते आणि म्हणते, "हो अहो, त्या दिवशी जरा गडबड झाली. काय झालं होतं ना, आश्रमातील आमची काही मंडळी घरी आली होती आणि त्यांना मला बोलायचं होतं आणि त्यामुळंच मी धावत पळत घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यातच गुंतून गेले. त्यामुळं मी तुम्हाला काही बोलू शकले नाही." खरं तर पार्थला तिला विचारायचं असतं, की "तुला घरच्यांनी माझ्याबद्दल सांगितलं आणि त्यानंतर तू त्यांना काय प्रतिक्रिया दिली? मी तुला आवडतोय का? तू त्यांना कसा होकार दिला?" हे सगळं तिनं सांगावं, पण ती मात्र त्या विषयावर अजिबात बोलत नसते. पार्थ म्हणतो, "ते नव्हे, घरच्यांनी तुम्हाला काही विचारलं का?" ती म्हणते, "घरच्यांनी मला कशाला काय विचारतील आणि घरचे काय विचारणार होते?" पार्थ म्हणतो, "तसं नव्हे, म्हणजे तुमचा काही विषय झाला का?" ती म्हणते, "असं का बोलताय तुम्ही? काही विषय झाला असेल, काही माहीत असेल तर मला सांगा ना." पार्थला ती मुद्दाम खोचक असं बोलत असते. आता पार्थला कळत नसतं, की कसं बोलावं आणि काय बोलावं ते. तेव्हा पार्थ म्हणतो, "मग तुम्ही होकार कसा दिला?" ती म्हणते, "कसला होकार आणि कशाचा होकार पाहिजे होता तुम्हाला?" पार्थ म्हणतो, नाही काय असंच विचारतोय मी." तेव्हा ती म्हणते, "होकार ना?" "हो, मग दिलाय की." तेव्हा पार्थला कळतं, की ती काय बोलते ते. पार्थला कळतं, की नंदिनी आपली गंमत करत आहे आणि पार्थच्या देखील चेहऱ्यावर स्मितहास्य येतं. पार्थ म्हणतो, "म्हणजे तुमचा होकार आहे, आता मला समजलं." ती म्हणते, "मग हे समजायची आणि सांगायची काय गरज आहे? तुम्हाला फोन आलाय म्हणल्यानंतर माझा होकार आहेच की." पार्थ म्हणतो, "असं असेल तर आपण भेटूया का?" ती देखील म्हणते, की "तुम्हाला वाटतं भेटावं?" तो म्हणतो, "हो, मला असं वाटतंय आपण एकदा भेटलं पाहिजे. आपण कुठेतरी मस्तपैकी कॉफी घेऊया का?" असं म्हणून पार्थने तिला इन्व्हिटेशन दिलेलं असतं. ती म्हणते, "नक्की, मी दुपारी फ्री आहे. मी तुम्हाला कॉल करते. आपण नक्की भेटूया." पार्थला देखील आता खूप आनंद झालेला आहे. कारण नंदिनी आता त्याला भेटायला येणार आहे. त्यामुळं नंदिनीशी खूप काही बोलता येणार आहे. तर इकडे आता काव्या आणि जीवा एकमेकांशी भेटलेल्या आहेत. काव्या भेटल्याबरोबर जीवाला सांगते, की लग्न जमलेलं आहे. हे ऐकल्यावर जीवाला खूपच राग येतो आणि त्याला वाईट वाटू लागतं. तो म्हणतो, "काय? पण अचानक कसं काय जमलं?" ती म्हणते, "जसं जमायचं होतं तसं जमलं. आता काय करायचंय ते सांग." जीवा म्हणतो, "तू काही काळजी करू नको. जरी जमलं असलं ना, तरी मी काही करेल. आपण पळून जाऊन लग्न करूया. पण तू काही काळजी करू नको." तेव्हा ती म्हणते, "माझ्या घरी नाही, तुझ्या घरी लग्न जमलंय." तो म्हणतो, "माझ्या घरी? पण माझं लग्न जमलं आहे आणि मला कसं काय माहिती नाही? पण माझं लग्न जमलेलं तुला कसं कळलं?" तेव्हा ती म्हणते, "असा बुद्धू आहेस ना तू, तुला काही कळत नाही."
तो म्हणतो, "अगं तू काय बोलतेस ते मला कळणार तरी कसं? नक्की काय झालं ते सांगशील का? माझं लग्न जमलंय ते तुला कसं काय कळलेलं आहे?" तेव्हा काव्या सांगते, की "माझी ताई नंदिनी आणि तुझा लाजाळू दादा पार्थ यांचं लग्न जमलेलं आहे." आणि हे ऐकल्यावर त्याला खूपच आनंद होतो. तो म्हणतो, "काय? तू खरं सांगतेस का? का तू गंमत करतेस? असली गंमत करू नका." तेव्हा ती म्हणते, "अरे बाबा कशाला गंमत करू? खरंच सांगते. आज मला घरी समजलं हे." तो म्हणतो, "पण मग असं असतं तर मला समजलं असतं ना." ती म्हणते, "तुला कसं समजलं नाही ते तुला माहिती. पण मी जी दिली आहे ना बातमी ती 100% खरी आहे." हे ऐकल्यावर त्याचा तर आनंद गगनात मावेनासा होतो. म्हणजे आता तुझी ताई, माझा दादा यांचं लग्न होणार आणि त्यानंतर त्यानंतर आपली सगळी लाईन क्लिअर होणार. हे बोलून तो जोरजोरात उड्याच मारायला लागतो. त्याचा आनंदी चेहरा पाहून काव्याला देखील खूपच आनंद होतो. कारण आता लवकरच नंदिनी आणि यांचं पार्थ लग्न होणार आणि त्यानंतर आपल्यासुद्धा लग्नाचा रस्ता सुरळीत होणार हे आता दोघांच्या देखील लक्षात आलेलं असतं. बरं झालं, किती छान बातमी दिलीस तू असं जेव्हा तिला वारंवार सांगत असतो. तेव्हा ती म्हणते, "हेच तर सांगायसाठी मी तुला बोलवलेलं होतं." जेव्हा म्हणतो, "अरे वाह! असली भारी बातमी दिलीस ना, आता त्या दोघांचं एकदाचं पटकन लग्न होऊन जावं आणि त्यांचं लग्न झालं, की मग आपल्या दोघांचं लग्न इतकं भारी, मस्त, अरे वाह! यापेक्षा चांगलं काहीच होऊ शकत नाही." असं ते दोघं एकमेकांना बोलत असतात. जीवा म्हणतो, "खरंच यासारखी गोड बातमी कोणतीच असू शकत नाही. पार्थचं एकदा लग्न झालं म्हणजे आता माझा नंबर आणि तिकडं ताईचं लग्न झालं म्हणजे तुझा नंबर आणि आपल्या दोघांचं लग्न मग होणारच. म्हणजे आता आपल्या लग्नाला काहीच बाधा नाहीये. आपलं लग्न अगदी इतक्या सहज होऊ शकतं असं मला जन्मात देखील वाटलं नव्हतं. पण आता ती गोष्ट खरी होणार आहे. आपलं लग्न या गोष्टीसाठी मी किती उतावळा होतो तुला माहिती आहे ना? आता या गोष्टीची स्वप्नपूर्ती होतेय याचा आनंद किती आहे कसं सांगू?" असं जेव्हा तिला बोलत असतो, तेव्हा काव्य देखील म्हणत असते, "मला देखील या गोष्टीचा खूप आनंद झालेला आहे. आता लवकरात लवकर त्यांचं लग्न व्हावं याच गोष्टीची वाट मी पाहत आहे." तर इकडे रम्या पार्थचा फोटो घेऊन बसलेली आहे. पार्थला ती बोलत आहे, "अरे पार्थ, मी तुला स्कार्फ पाठवला होता ना, त्या स्कार्फबद्दल तू काहीच बोलला नाही. फक्त पत्रावर आय टू लव्ह यू एवढं लिहिलं म्हणजे झालं का बास? तुला त्याविषयी काहीच बोलायचं नाहीये का? तुला आवडलं, नाही आवडलं सांगितलं पाहिजे ना. मी तुला फोन करू का? पण मी का तुला फोन करू? फोन तर तू करायला पाहिजेस ना. नेहमी मलाच तुझ्यासाठी करावं लागतं. तू माझ्यासाठी काहीच करत नाहीस. पण मला ना तुझी प्रत्येक स्टाईल आवडते." असा गॉगल हातात घेऊन तो माझ्याशी बोलतो. "पार्टनर, जरा पाणी दे रे. पार्टनर, आपण हे करूया का? पार्टनर, आपण ते करूया का?" असं प्रत्येक वेळेस तू मला बोलतो ना, तेव्हा माझ्या तर हृदयाचा ठोका चुकतो. लहानपणापासून मला तू आवडतोयस. पण आता तू स्कार्फबद्दल का सांगितलं नाहीयेस? मी तुला कॉल करू का? असं म्हणून ती कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेते, पण पुन्हा मोबाईल हातातला ठेवते आणि म्हणते, "नको, तूच मला सांगितलं पाहिजे. तुला एवढं आवडतंय ना, तर तू बोललं पाहिजे ना त्याविषयी." असं म्हणून ती फोन हातातला ठेवते आणि पुन्हा एकदा त्याचा फोटो हातात घेऊन ती त्याच्याशी बोलू लागते आणि म्हणते, "मला माहिती आहे तुला नक्कीच तो स्कार्फ आवडला असणार आहे, पण तू बोलून काहीच दाखवणार नाहीस. इतका लाजाळू कसा आहेस ना, तेच मला कळत नाही. मी तुला मेसेज करू का?" असं म्हणून तिने आता मोबाईल हातात घेतलेला असतो. "पण मेसेज पण नको करायला. तू स्वतःहूनच सांग. तू स्वतःहून सांगितल्याशिवाय मी आता काहीच बोलणार नाही." असं म्हणून तिने मेसेजसुद्धा केलेला नसतो. पण तिच्या हातामध्ये पार्थचा फोटो असतो आणि ती पार्थशी बोलतच असते. रम्याच्या हातात कोणाचा तरी फोटो आहे आणि त्या फोटोतल्या व्यक्तीशी ती बोलते ही गोष्ट तिच्या आईनं पाहिलेली असते आणि ते पाहून तिला मात्र धक्का बसलेला असतो. रम्या कोणाशी बोलत आहे? कोणत्या मुलाचा फोटो तिनं हातात घेतलेला आहे? या गोष्टीबद्दल तिच्या मनामध्ये शेकडो प्रश्न चाललेले असतात आणि आता ती तिला जाऊन बोलणारच असते. रम्याला मात्र माहीत नसतं की आई आपल्याकडे पाहतेय आणि रम्या मात्र पार्थच्या फोटोकडे पाहून त्याच्याशी ती रोमॅन्टिकपणे बोलतच चाललेली असते. तेव्हा आई तिच्या जवळ येते आणि म्हणते, "रम्या, तुझं काय चाललंय? तुला कळतंय का? कोणाशी बोलतेस तू? कोणाचा फोटो आहे तुझ्या हातामध्ये?" असं म्हणून आई तिला खवळत असते. तेव्हा रम्या देखील एकदम घाबरते आणि तिला कळतं, की आपण पार्थच्या फोटोशी बोलतोय, हे आता आईच्या लक्षात आलेलं आहे. तेव्हा आई तिच्या हातातला तो फोटो घेते आणि म्हणते, "कोणाचा फोटो आहे? दाखव जरा मला." तेव्हा तिला कळतं, की रम्या पार्थच्या फोटोशी बोलत आहे. आता इकडे ठरल्याप्रमाणे नंदिनी आणि पार्थ एकमेकाला भेटायला आलेले आहेत. पार्थ अगोदरच येऊन बसलेला असतो आणि त्यानंतर नंदिनी आलेली असते. नंदिनी आणि पार्थ आता एकमेकाचे पती-पत्नी होणार आहेत आणि त्यासाठी ते एकमेकाला वेळ देत आहेत. पार्थ म्हणतो, "खरंच मी तुम्हाला पसंत आहे का? का घरच्यांच्या दबावामध्ये येऊन तुम्ही पसंत केलंय?" तेव्हा नंदिनी म्हणते, "दबावात मी अजिबात कोणाच्या येत नाही. तुम्ही बघितलं ना, लग्न मोडताना माझ्यावर काही दबाव आला होता का? त्यामुळे माझ्यावर दबाव आणून कुणाला होय म्हणण्याची काही गरज नाहीये." पार्थला तिचं हे उत्तर खूप आवडतं. म्हणजे नंदिनीला देखील आपण आवडतोय ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली आहे. तो म्हणतो, "प्रेमाविषयी तुमचं काय मत आहे?" ती म्हणते, "प्रेमाविषयी
असं काही सांगता येणार नाही, कारण प्रेम ही खूपच मोठी भावना आहे. तसं माझ्या काही मैत्रिणींचं लव्ह मॅरेजसुद्धा झालेलं आहे. पार्थ म्हणतो, माझ्याही काही मित्रांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. नंदिनी म्हणते, लव्ह मॅरेज असो वा अरेंज मॅरेज असो, मला असं वाटतं की शेवटी सगळे एकसारखेच होतात. त्यामुळं लव्ह मॅरेजच करायला पाहिजे किंवा अरेंजच करायला पाहिजे असं काही माझं मत नाही आहे. पार्थ म्हणतो, अगदी बरोबर आहे. मला पण असंच वाटतं. पण प्रेमाविषयी तुमच्या नक्की काय भावना आहेत त्या मला समजतील का? तेव्हा नंदिनी म्हणते, प्रेमाविषयी असं स्पष्ट मला कळत नाही. पण प्रेम ही खूपच खोल भावना आहे. ते असं एखाद्या फुलासारखं उमलत जातं आणि ते उमलताना कधी दिसत नाही. पण जेव्हा ते उमलतं ना, तेव्हा ते खूप छान होतं. म्हणजे एखादं फूल उमलावं तसं प्रेम उमलतं आणि ते दोन व्यक्ती एकमेकाच्या प्रेमात अखंड बुडून जातात. पार्थ तिच्या चेहऱ्याकडे पाहत असतो आणि ती काय-काय बोलते हे अगदी शांतपणे ऐकत असतो. ती म्हणते, की "तुम्हाला देखील प्रेमाविषयी असंच वाटतं का?" तो म्हणतो, "तुम्हाला खरं सांगू का? पण मला ना यातलं जास्त काही कळत नाही. म्हणजे प्रेम ही भावना खूप छान आहे. प्रेमात पडणं ही भावना खूप छान आहे. पण नक्की प्रेम कसं होतं, कसं असतं ना, याबद्दल मात्र मला काही सांगता येणार नाही." तेव्हा नंदिनी म्हणते, "तुमच्या स्वभावावरून मला ते समजतं. तुमचा स्वभाव थोडासा लाजूळ आहे. त्यामुळे तुम्ही लवकर व्यक्त होत नाहीत हे माझ्या लक्षात आलेलं आहे." तेव्हा पार्थ देखील शांतपणे स्मितहास्य करतो. तर इकडे रम्याची आई फोटो पाहते, तर तो फोटो पार्थचा असतो. पार्थचा फोटो पाहून त्यांना खरं तर आनंदच झालेला आहे आणि त्या रम्याला विचारतात, "रम्या, हा तर पार्थचा फोटो आहे. नक्की तुझं काय चाललंय मला कळेल का?" तेव्हा त्या विचारतात, की "रम्या, तू पार्थच्या प्रेमात पडली आहेस का?" रम्या मान खाली घालून होकारार्थी मान दर्शवते आणि म्हणते, की "हो." तेव्हा रम्याची आई म्हणते, "अगं, मग ह्यामध्ये लपवण्यासारखं काय आहे? तू मला सांगायचं ना, पण पार्थ तुझ्यावर प्रेम करतो का?" तेव्हा ती म्हणते, की "हो, पार्थ देखील माझ्यावर प्रेम करतो." हे ऐकल्यावर रम्याच्या आईला मात्र खूपच आनंद झालेला आहे. ती म्हणते, "जर का तुमचं एकमेकावर प्रेम असेल, तर यामध्ये लपवण्यासारखं काय आहे? पार्थ हा तुझ्या मामाचा मुलगा आहे आणि आपल्यात रीत आहे मामाच्या मुलाला मुलगी देण्याची. अगं, उलट तुझं आणि त्याचं लग्न तर अगदी धूमधडाक्यात होऊ शकतं." आईचं हे बोलणं ऐकून रम्याच्या मनात तर सनई वाजायला सुरुवात झालेली आहे. आता लवकरच आई पार्थच्या आई बोलेल आणि आपलं लग्न धूमधडाक्यात होणार या गोष्टीचा आनंद कित्येक पटीनं तिच्या मनामध्ये चालू आहे. रम्या आईला सांगते, की पार्थसमोर मी माझं प्रेम व्यक्त केलेलं आहे. मी त्याला पत्र लिहून पाठवलं होतं आणि त्यावर त्याने आय टू लव्ह यू असं देखील मला पाठवलेलं आहे. हे ऐकल्यावर रम्याच्या आईला देखील आनंद झालेला आहे. ती म्हणते, "असं जर का असेल, तुम्ही जर का दोघं एकमेकावर एवढं प्रेम करत असाल, तर आता मी लवकरात लवकर माझ्या भावाशी बोलते आणि तुमचं लग्न धूमधडाक्यात करण्याचा प्रयत्न करते." हे सगळं ऐकताना रम्याला खूपच आनंद होत असतो. एकतर पार्थ आपल्यावर प्रेम करतोय आणि आता आई देखील लग्नासाठी तयार आहे आणि लवकरच पार्थचे आई-वडील देखील लग्नासाठी तयार होतील. म्हणजे आपल्या लग्नाला आता कोणतीच बाधा उरलेली नाहीये, असे विचार रम्याच्या मनात येत असतात आणि आईने तर आता तसं आश्वासनच दिलेलं असतं, की "तू आता काहीच काळजी करू नको. जर का पार्थ तुझ्यावर प्रेम करतोय हे त्याने स्वतः तुला सांगितलं असेल, तर आता पार्थला हे लग्न करावंच लागणार आहे." असं सुद्धा तिने सांगितलेलं असतं. तेव्हा रम्यासुद्धा आता या लग्नासाठी अगदी तयारच होऊन बसलेली आहे. रम्याला थोडीसुद्धा खबर नाहीये, की खरं तर पार्थचं लग्न नंदिनीबरोबरच जमलेलं आहे आणि आता तिने आईला मिठी मारलेली असते, कारण रम्याची स्वप्नपूर्तीच व्हायला लागलेली आहे, असं तिला वाटत असतं. तर इकडे अजून देखील नंदिनी आणि पार्थ कॅफेमध्ये बसलेले आहेत. ते एकमेकाला डेट करतायत आणि ते आयुष्याविषयी बोलत आहेत. तसंच प्रेमाविषयी देखील बोलत आहेत. पार्थ नंदिनीला सांगतोय, की "जेव्हा मी तुम्हाला भेटलो होतो आणि तुम्हाला पाहिलं होतं ना, खरंच तेव्हा मला तुमचा स्वभाव आवडला होता." तेव्हा नंदिनी म्हणते, "फक्त स्वभावच आवडला होता का?" असं म्हणून ती त्याच्याकडे हसत पाहायला लागते. तेव्हा तो देखील हसायला लागतो आणि म्हणतो, "हां, म्हणजे तुम्ही देखील आवडलाच होतात, पण तसं मला तेव्हा काही बोलू वाटत नव्हतं." नंदिनी म्हणते, "म्हणजे आत्ता मात्र तुम्हाला बोलू वाटतंय?" नंदिनीला तो विचारतो, "तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटलेलं होतं?" नंदिनी म्हणते, "खरं तर तुम्ही खूप सुस्वभावी आणि लाजाळू आहात हे माझ्या लक्षात आलेलं होतं. तुमचा स्वभाव खूप चांगला आहे, कारण तुम्ही अगदी न विचारता मला मदत केलेली होती." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की रम्याची आई ही विक्रमशी बोलत आहे आणि विक्रम देखील तिला म्हणतोय, की आता रम्याच्या लग्नाचं देखील बघायला पाहिजे आणि त्या दोघांचा गैरसमज झालेला आहे. कारण रम्याच्या आईला असं वाटतंय, की विक्रम हा रम्याच्या आणि पार्थच्या लग्नाविषयी बोलायला आलेला आहे आणि त्याला असं बोलायचंय, की रम्याचं आणि पार्थचं लग्न करूया. तर आता ती म्हणते, की "नक्की मला सुद्धा ही गोष्ट आवडणार आहे." त्या दोघांचा झालेला गैरसमज मात्र दोघांच्याही लक्षात आलेला नसतो आणि आता तिला असं वाटतंय, की पार्थ आणि रम्या यांचंच लग्न विक्रम जमवायचं म्हणत आहे आणि रम्या आणि पार्थ देखील एकमेकांशी बोलत बसलेले तिला पाहायला मिळतात. तर इकडे भोसलेने
विक्रमला बोलवून घेतलेलं असतं आणि विक्रमला तो सांगतो, की माझी मुलगी शनया हिने पार्थला पाहिलेलं आहे आणि पाहता क्षणी ती त्याच्या अगदी प्रेमातच पडलेली आहे आणि तिला पार्थशी लग्न करायचं आहे असा हट्टच तिनं केलेला आहे. हे ऐकल्यानंतर विक्रमला मात्र त्याला काय बोलावं ते कळत नाही. कारण विक्रमने तर आत्ताच नंदिनी आणि पार्थ यांचं लग्न जमवलेलं असतं. पण आता त्याला दुसरं स्थळ आलेलं आहे आणि तो अगदी हट्ट करतोय, ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. तर इकडे नंदिनी काव्याला म्हणत असते, की "माझं लग्न जमलेलं आहे, पण जेव्हापासून माझं लग्न जमलंय, तेव्हापासून तू मात्र खूपच आनंदात आहे. याचं नक्की काय गौडबंगाल आहे?" असं ती विचारते. तेव्हा काव्याचा चेहरा एकदम पडतो. काव्याच्या आणि जीवाच्या प्रेमाविषयी नंदिनीला समजेल का आणि त्यांचं देखील लग्न ती जमवेल का? ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक